स्त्री पुरुषांच्या नात्यामध्ये जे बॉटम लाईन आहे दॅट इज सेक्स. पण जर का तिथे बेस लाईनच बिघडलेली असते तर देअर किड्स प्रॉब्लेम. आताच एक रिसेंट आता एक्झाम्पल मला आठवलं म्हणून, ते जवळजवळ लग्नाच्या अगोदर 7-8 वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. 7 वर्षाच्या कोर्टशिप मध्ये ह्या दोघांनी देखील तेवढंच केलेलं होतं की नाही आपण लग्नानंतर संबंध ठेवू, लग्नानंतर संबंध ठेवू. लग्न झालं, त्यांना वाटलं काय की आता लग्न झालं ते काय डिग्री सगळी आता आपलं सेक्स लाईफ एकदम बदलेल. आता एकदम जादू. जादू त्या एका दिवसाने किंवा त्या फेरे घेतले जादू. पण तसं नाही होत ना, कारण त्यांची माइंडसेट जी होती ती तीच होती की आपण संबंध ठेवायचे तर कसे ठेवायचे ते या पद्धतीने जे आपण लग्नाच्या आधी करत होतो. आणि मग दे वर ओनली गोइंग टू दॅट एक्सटेंट. पुढे जायला त्यांना कळत नव्हतं, भीती वाटत होती, काय होईल माहित नाही, कसं करायचं माहित नाही. आणि मग दे हॅड कम टू मी की अरे आम्ही तर कोर्टशिप पिरियड मध्ये जे करतोय तेच लग्नानंतर करतोय. आता लग्नाला 2 वर्ष झाली. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या पार्टनर बरोबर आहोत त्यावेळेला संबंध कसे ठेवायचे, काय ठेवायचे हे जर आपण नीट समजून घेतलं, आपल्या पार्टनरशी कम्युनिकेशन चांगलं ठेवलं तर त्या कम्युनिकेशन मधून आपलं सेक्शुअल रिलेशन चांगलं होऊ शकतं.